तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. आणि आज आलो डायरेक्ट पलाटात लावायचा म्हणजे थोडंसं वृक्षारोपण कराय आलो. 4 आंब्याचं रोप लावलं ना, बाकी तुरी आणि साईडला बघू शकता राब बघू शकता, एकदम हिरवागार झाल्यात मस्त की. आज बरेच दिवसातून आज पावसाने उघाड दिले, तर आज जाऊ तुरी वगैरे लावू. पावसाने जेवढ्या लावलेल्या त्या अगोदरच्या त्या सगळं तुरी कुजवल्यात. आणि आत्ता आज आमच्या इथं एक प्रोग्राम करायचा आहे. प्रोग्राम म्हणजे आज कडू कांद्याच्या वली करायच्या आहेत. माझा होम मिनिस्टर तिकडं खणायला लागला कांद, तर जाऊ बरं तिकडं. तर कसं खणायला लावलं आणि कसं करायचं ते बघू किती कांद खणलेले आहेत. आणि खणलेले आहेत बघा, खणायला सुरुवात आहे. आणि पुढे इथं 2-3 आहेत का, आणि दाखवतो तुम्हाला. बघा, हा कांद्याचा ताना अजून तो छोटासाच आहे. तो मोठा असला ना मग त्याला बरंच राहते रट्ट्यास, म्हणजे काही वर्षाचा असला ना मग तो मोठा होता. तर सध्या तरी आता कांद ठेवला नाही आमच्या पलाटात. कांद आता झाला आणायचा तर डायरेक्ट जायला लागेल डोंगरात. तुझी डोंगर दिसतो का नाही, तिकडं डायरेक्ट डोंगरात जायला लागेल. आता जे आहेत पलाटात त्याच्या वहींना जे ते आहेत तेच खायला लावलेत. आणि बघू किती भेटत कांद. आणि ह्या बघू शकता, ही आहेत कोली भाजीचं मामाशी. अजून आमच्याकडे कोली भाजी खाल्लेली नाही. कोली भाजी पण आणायला आपल्याला जायला लागेल डोंगरात. मग त्याचा पण आपल्याला एक व्लॉग बघायला भेटेल, व्हिडिओ मस्तपैकी छानपैकी. आणि बघू शकता कोली भाजी मामाशी. आणि तिकडे लावलं कांद. छोटे आहेत पण चांगले आहेत, गोल गोल. तर वाकडं तिकडे राहिले ना का मग ते चोखल्याला वळतात ते ना. ए सवय यायला फेकून येतो. तर बघू शकता मित्रांनो, जर असं गोल असलं ना तर जरा चोखल्याला पण जरा वाटतं. जर असं वाकडं तिकडे राहिलं ना तर मग ते चोखल्याला जमत नाही. थांबा जरा मित्रांनो, इथलं थोडं होतं ते बघ, एवढंसं भेटलं तिथले. आणि आता दुसरीकडं शोधायची मोहीम चालू आहे. बघू बा तिकडे भेटतात का नाही, तर मग तिकडे जायला लागलं आपल्याला. आणि आता आपल्याला ना इथे एक जे रानभाजीच भेटले. ही बघू शकता आहे डिना, म्हणजे जो असेल ना आपला रानटी माणूस त्याला माहीत असेल, आपला त्यांना माहीत असेल का डिना काय आहे. डिण्याची भाजी या म्हणजे इतकासा हा डेक घ्यायचा एवढा, आणि मग थोडासा चिकट प्रकारे भाजी लागते. पण एक नंबर. त्यात थोडा विसाण वगैरे टाकायचं, कोलिंब वगैरे, भाजी एक नंबर. म्हणजे कशाची लेवाची माहिती आहे का, चिकनच्या थोडा खालची लेवाची, शेकटाच्या शेंगाची थोडी खालची लेवाची भाजी लागते म्हणजे असं. तर बघू आता तिकडं शोध मोहीम चालू आहे. आता तिकडं जातो. आणि आमच्या इकडे बघू शकता हा आहे तुरीचा राब. अजून थोड्यात पण पातळ निघलेले आहेत थोडं. आणि या साईडला आमच्याकडे विहिरीत पाणी साचलं आहे. तर मित्रांनो इथं आहेत बारकं आहेत. या साईडला बारकं आहेत, पण हे उडूस आहे, ते उडूस छोटूसं, मग ते काही कामाचं नाही. म्हणजे एक पण ओली पडणार नाही, तर मग ते नेऊन काय फायदा नाही. बघा ही साईड ही बांधायला बरंच आहे, तिथपर्यंत आहेत. आणि ही बघा आमची लफादारी लावली खजरा पण खायला भेटतील. इकडं आता कान गवसाची मोहीम चालू आहे. आणि इकडे बघू शकता मोहत्या किती पडल्यात. ही वर्षी वाटतं कोणी मोहत्या विसतात नाही. विसल्या का मग याच्यात तर बऱ्याचशा आहेत मोठ्या. हे काय होत्या तिकडं मोठ्या रुजल्यात लगे. इतका नाही विसत तर काय, त्यात तर मेन आहे. पहिले तर एक पण नसेल ना जायच्या का मग मोठी. आता जी माणसं आलशी आली आहेत तिकडे पण बरेच मोठ्या पडलेल्या आहेत. आता चालू इकडे पुढं कान बघ ना, हे आहेत पण बारकं ती आताची पानं फुटलेली नको, बारकं आहेत, छोटे आहेत. तर काय पानं फुटलं काय जास्त कडू लागत काय, निवलत नाही मग पानसट लागतात असा. म्हणजे जी आता मोठी पानं फुटली ना कांद्याला तर मग त्या ओल्या पानसट लागतात, थोडी त्याला चव राहत नाही. ऐसा आहे शास्त्र. म्हणजे तो सरळ दाणा निघला ना, त्याला पानं नाही ना ते वेळेला, तो कान बसतं खायला. इकडूला वहीला कान गवसत आलो नाही. बघा आमच्या पलाटात अलव बघा लय रट्ट्या झाडे. पहिले मी इथं चढायचो याच्या झाडावर,
म्हणजे बारीक असताना आत्ता चढाय आपली हिंमत. आणि याच्या का आता काय हो कांदच आहे, कांदच आहे, पण तो कुठला अलग यायच्यात म्हणजे वरला अलग यायच्यात, त्या वऱ्याच जागा भेटली नसेल तर काय. तर बघू शकता इथं हलवा पिकली ती म्हणजे एखाद हप्ता झाला तर पोराला यायची अलवीवर हलवा खायला. आता उलगली ती अलव आणि मग डोंगरात केल्यानंतर अजून भरपूर असतील. म्हणजे ही अलव लवकर बसते ना, लवकर पिकते, लवकर उलगते. बघू शकता जोरदार कान खाण्याची मोहीम चालू आहे. आणि भेटला का एखाद तरी. ओ माय गॉड, खोदा पहाड निकला चुहा लिख सकते हो. इतका मोठा जर केलं नाही एवढंसं कान निघायला लागलं. कुठवलास आपला कमेला असं कान पाहिजेत. नवीनच डिरू फुटले तर बरोबर बघू चांगले भेटत का दाखव बरं. हां यस, अशी साईज पाहिजे तेव्हा ती मजा आहे. ते पण खराब आहे काय. ऐसा मत बोले यार, टवचवला असतो. आलू कान खणत आणि एक झाड दिसलं मला. ते झाड एकदम मस्त पवित्र झाड आहे ना, ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हे बघा, ते हे झाड आणि हे बघा, तर हे आहे गौरीचं झाड आणि हे आहे गौरीचं झाड. आपण ज्या गणपतीला बसवतो ना गौरी, ते गौरी ह्याच झाड म्हणजे ते लावल्यात तिकडे कान खाण्याने. मी आता इकडे आलो आहे आमच्या पलाटाच्या खाली इकडे थोडासा. आमच्या इथे साईडला ना एक वैली वाहते, त्यात एक छोटासा मस्त वॉटरफॉल आहे. ओ देखो उधर. तर त्याचं जातो थोडासा एक सीन घेतो मस्त की. लांबून दिसलं तर भारीच ते, पण त्याला जवळ जर बघतो तर दिसलं एकदम भारी ना. एक सिनेमॅटिक घेतो मस्तपैकी, तोपर्यंत बघा मस्तपैकी आहे. त्या साईडला छोटासा वॉटरफॉल आहे आणि इकडे व्ह्यू बघू शकता एकदम जबरदस्त. म्हणजे बघण्यास ऊन पडला ना त्याच्यात एक नंबर सुरेख आहे. आणि ही वैलीत मी इथं सर्व हातपाय आणि तोंड व्हायला आणि बघू शकता समोर तर एकदम जबरदस्त. मित्रांनो बघितलं असेल पाठीमागं एक सिनेमॅटिक मस्त सुंदर आहे, छोटासा आहे पण एकदम मस्त पैकी असं खालखाल पाणी वाहते मस्त की. पण एक नंबर आहे बघण्यासाठी. आणि पाठीमागं बाकीमागचा व्ह्यू बघू शकता एकदम जबरदस्त. मित्रांनो वॉटरफॉल तुम्ही बघितलं असेल तर चला जाऊ घरी. बघू शकता एक इथं आंब्याचं लावलं आहे इथे आणि दोन याच्या तिकडून लावलेत म्हणजे ताडाच्या तिकडून लावलेत. बघ रोजो माहीत जाऊ हे बघा, एक तिथे आणि एक इथे लावलेले आहेत. तर बघू किती होतात. आणि ही मग केलीचं झाड, रानकेलीचं झाड म्हणजे रानकेली यंदा जर झालं नाही ना तेव्हा तिथून रस्त्याला अख्खे परत लावायला लागतील रानकेली, भारी होईल. आणि ही हमरा चरण पादुका पहनतेवर घर जाते. तर घर मालकीन इकडे यांना काय लावायला लावले काय माहीत नाही, कदाचित चवलं लावायला असते चवळं.